नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप अधिक महिन्यात बनतो स्पेशल पदार्थ बनवणार आहे। धोंड्याच्या महिन्यात धोंड बनवतात, अधिक महिन्यात धोंड बनवतात। आमच्या भागात असं धोंड बनवतात बघा, पुरणाचं गव्हाच्या पिठाचं, लुसलुशीत कुसकुशीत झालं तर अशी तुपाची धार वरून घेऊन खाऊ शकता। अगदी चवीला खूप टेस्टी लागतात बघा। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चण्याची डाळ घेतली मी 1 वाटी, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाकडून घेतलेले आहे, पुसून घेतलेले, पावडर बिवडर लागली असेल तर। कुकर ठेवला मी, 2 वाटी आपण पाणी घालणार आहे। 1 वाटी चण्याची डाळ आहे तर पाणी गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। पाणी आता गरम झाले, आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये। तर आपण चण्याची डाळ घालूया। आपल्याला जास्त म्हणजे शिजवायचं नाही, पुरण कसं पोळीला पुरण बनवतं तसं नाही करायचं। डाळ थोडी दाताखाली छान लागते। 1 चमचा तेल घातले, पाऊण चमचा मी हळद घातले। तेलानं हळदीनं डाळ असं चांगली मऊ शिजते बघा, कलर हळदीने छान येतोय। मग ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय बघा। तुम्हाला मैदा वापरायचा असला तुम्ही मैदा पण वापरू शकताय, पण गव्हाच्या पिठामध्ये इतकी टेस्ट असते ना, चव छान असते बघा ना, पौष्टिक असते। गव्हाचं पीठ चाळून घेऊया आपण। गव्हाच्या पिठात केल्यामुळे छान लागते। चवीपुरतं मीठ घालूया, 1 चमचा तेल घालूया। तेल आणि मीठ घातल्यामुळं चवीला पण छान लागतं आणि कुसकुशीत आपलं धोंड होते। आता अधिक महिन्यात धोंड म्हणून जावायला वाण पण करून देतात। कोणत्या कोणत्या भागात वेगवेगळे पदार्थ बनवतात। कोण मासूर पाक बनवतो, बताशा बनवतात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याच्या त्याच्या भागाच्या ह्याच्यावर नसतंय। कणिक चांगली मळून घेतले घट्टसर, मी जास्त असं पोळीसारखी पातळ जास्त मळली नाही। वरून तेल लावून घेतले म्हणजे मऊ राहते कणिक। 10 मिनिटं आपण ठेवूया असेच। आता कुकरात मी डाळ शिजल्या का बघूया आपण। कुकर थंड झालाय, 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलाय। डाळ बघा चांगली अशी शिजलेली आहे। आपल्याला जास्त राड अशी करायची नाही, पोळीला बनवते तसे, म्हणजे का तर धोंड्याला चिटकूनच राहते, दिसत नाही। तर त्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। पाणी अजिबात बाहेर काढायचं नाही, टेस्ट असते। 1 चमचा तूप घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं अजून चव वाढते त्याची। 1 वाटी गूळ घातलाय मी, पिसून घेतलाय गूळ ही चिरून, ती घातलाय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर गूळ घातल्यानंतर परत अजून पाणी वाढते बघा, त्याच्यात गुळाचं पाणी होतंय। 1 चमचा मी वेलची पावडर घातले साखर बारीक करून। आता पाणी पूर्ण मी आटवून घेतले बघा, अशा पद्धतीनं। कलर आपला बघा बदललाय पुरणाचा, छान कलर झाला आता गूळ घातल्यामुळं। आता एक भांड्यात काढून घेऊया आपण, थंड करायला ठेवूया पुरण। अशी डाळ दिसली पाहिजे, डाळ अशी दिसली ना धोंड्यात दाताखाली छान लागते खाताना। आणि जास्त बारीक अशी वाटून नाही घ्यायची आपण कधी पण डाळ, पुरणार म्हणजे पोळीला बनवते तसं नाही ठेवायची, जाडसर थोडी ठेवायची। एका चाळणीमध्ये आपण तेल लावून घेऊया। आता आपण वाफलून घेणार आहे। पीठ पण चांगलं भिजलंय आपलं, 10 मिनिटं ठेवलं होतं। एक पारी करून घ्यायची, अशी पोळीला बनवते तशी पातळ बनवायची। अशी हातावर घोळत घोळत पातळ बनवायची बघा, कडा पारी करून घ्यायच्या पातळ, म्हणजे खाताना असं वरलावरून जाड लागू नये म्हणून। भरपूर असं पुरण घालून घ्यायचं आपण आणि हातावर गोल गोल तळ हातात फिरवत राहायचं, अंगठ्यानं दाबत, आणि असं मोठीनं वरती 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 गह्यावरचं प्रेस करून पीठ वरती येते। वरलं पीठ आलेलं असं धुमतून घ्यायचं, दोन्ही हातावर प्रेस करायचा। धोंडा आपला तयार झालाय बघा, किती मस्त झालाय बघा, छान झालाय। अशाच पद्धतीने मी करून घेते। दुसरा पण तुम्हाला दाखवते, नवीन कोण असेल मुली त्यांना समजल, एकदा दाखवून नाही समजणार तर दुसऱ्या वेळी पण दाखवते। त्याच पद्धतीने पारी घ्यायची आपल्याला करायला, पोळीला घेतो तेवढाच उंडा घ्यायचा आपल्याला
अशा हातावर फिरवून फिरवून घ्यायची, पातळ करून दोन्ही अंगठ्यानं असं दाबून दाबून. पुरण असं भरपूर घालायचं. खाताना छान लागते, सगळीकडे पुरण लागते बघा. चवीला पण अप्रतिम लागते तेही धोंड. तुमच्याकडं अधिक महिन्यात काय बनवते ती नक्कीच सांगा कमेंट करून. कशी बनवते ती तुम्ही तळून पण बनवू शकताय, मैद्याचं बनवू शकताय तुम्ही, पण मैद्यात पण एवढी टेस्ट येत नसते. गव्हाच्या पिठात छान टेस्ट येते बघा. असं पद्धतीने मी बनवून घेतलं. तर आता चाळणीत 5च बसल्यात, बाकीचं नंतर मी वापरून घेणार आहे. आता पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम झाले आपलं, त्याच्यावर ठेवा चाळं. वर एक ताट झाकून घेवे. 5 मिनटं वापरून घ्यायची. 5 मिनटात वापरते बघा. कलर पण किती सुंदर आलाय, छान आलाय, चकाकी आली आपल्या धोंड्यावर. आता खाली उतरून घेऊया आपण आणि केक काढून घेऊया. गरम आहे बघा, सोलतेने पण काढू शकता तुम्ही. ताटात ठेवा काढून. अजिबात चिटकलं नाही बघा, का आपला धोंडा उरला सुद्धा नाही का, चिरला नाही का, काही नाही झालं. अपुट असं निघलाय बघा. मस्त झाल्यात, दिसायला पण खूप सुंदर झाल्यात, चवीला तर भारी झाल्यात बघा. बाकीचं पण मी वापरायला ठेवते राहिलेलं बघा. किती मस्त कलर आलाय. गव्हाच्या पिठाचं पौष्टिक असं धोंड बनवलं. तर तुम्ही पण नक्कीच बनवा ह्या महिन्यात. असं तूप घेतले मी वाटीमध्ये, चमच्यानं असं तूप सोडायचं. खूप टेस्टी लागते. तर एकदा केलं तर तुम्हाला आवडेल, पुन्हा पुन्हा करचाल तुम्ही. लहान मुलांना मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार ही धोंड झाल्या. तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा. लुसलुशीत झाल्या. तर अगदीच वाताट नाही आलं, काही नाही आलं, लुसलुशीत खुसखुशीत झाल्यात बघा. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.